वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। 1 फेब्रुवारी शनिवार 2025 रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात श्री गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे। या जयंतीला विनायक व्रत जयंती, तिलकुंद चतुर्थी या नावानेही संबोधले जाते। तर माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते। या तिथीला भगवान श्री गणेशाचा जन्म झाला। तर जाणून घेऊया या माघी गणेश जयंतीचे धार्मिक महत्त्व। नमस्कार, ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण माघी गणेश जयंतीचे धार्मिक महत्त्व बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर माघ शुद्ध चतुर्थीला भगवान श्री गणेशाचा जन्म झाला। हा दिवस गणेश जयंती किंवा माघ गणपती या नावाने साजरा केला जातो। भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवाप्रमाणेच माघी गणपती देखील श्री गणेशाची पूजा केली जाते। गणपतीने 3 अवतार घेतल्याचे सांगितले गेले आहे। या 3 अवतारांचे 3 जन्मदिन साजरे करण्याची प्रथा आहे। त्यापैकी एक म्हणजे माघी गणपती। तर बाप्पाने कोणते 3 अवतार घेतले जाणून घेऊया। गणपतीने एकूण 3 अवतार घेतल्याचे मानले गेले आहे। गणपतीने पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घेतला। हा दिवस पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो। तर दुसरा अवतार हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला। या दिवसाला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून साजरा केला जातो। आणि तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला घेतला। हा दिवस म्हणजे गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो। गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रताचे आचरण करून धुंडीराजाचे पूजन केले जाते आणि तिळासारखे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जाते। त्याचप्रमाणे दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर भोजन केले जाते। गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून या चतुर्थीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते। या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमय पिता, मातरम पितरम तस्मात् सर्व यत्नेन पूजयते। माता जिच्यामध्ये सर्व तीर्थ सामावले आहेत, पिता जे देवता स्वरूप आहेत, त्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणे हेच त्यांचे पूजन असे करणाऱ्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लाभते। माता पिता मुलांसाठी जे क्लेश सहन करतात ते ऋण 100 वर्ष सेवा केली तरीही फिटत नाही। पृथ्वी प्रदक्षिणेऐवजी माता पिता शंकर पार्वतीची प्रदक्षिणा करून पृथ्वी प्रदक्षिणा पुण्याचा आदर्श ठेवणाऱ्या विनायकाचा आज जन्मदिवस आहे। श्री गणेशाने 3 अवतार घेतले, त्यापैकी आज एक माघी चतुर्थी कश्यपाच्या पोटी हा विनायक अवतार घेत नरांतक राक्षसाचा वध केला। त्या अवताराचा दिवस म्हणजे गणेश जयंती। अष्टविनायक, सिद्धिविनायक आणि गणपतीपुळे तसेच देशभर गणेश मंदिरात गणेशाचे दर्शन घेत पूजन केले जाते। अनेक घरात मंडळात श्री मूर्तीची प्रतिष्ठापना। माघी गणेशोत्सव प्रारंभ होणार आहे। भारतीय संस्कृतीने ऋतू बदलाप्रमाणे मानवाला योग्य आहार मिळावा याची रचना सण उत्सव यात केली आहे। आजची चतुर्थी खासच श्री गणेशाला मोदक म्हणजे आनंद प्रिय। तो आनंदच प्रसादात वाटतो। आज या चतुर्थीला 21 तिळगुळाचा मोदकाचा आरोग्यदायी नैवेद्य अर्पण करून भक्तांना प्रसाद देण्यात येतो। जगातील लोकांच्या मनातील चिंता, क्लेश, दरिद्र, दुःख सारून परमानंद मिळतो तो केवळ श्री गणेशाच्या भक्तीत। आज श्रीची मूर्ती सुंदर दुर्वा फुलांनी सजणार। अथर्व शीर्ष, सुरेल गणेश स्तवन, स्तोत्र, गणेश याग, आरती यामुळे मनामनात पवित्र भाव निर्माण होणार। गजाननाच्या नामात तल्लीन होताना आनंदी भावनाची फुले उधळली जाणार। भक्तीचे मेघ बरसल्याने येथील कणकण सुगंधी होणार। हाच सुगंध समस्त भक्तजनाला गजाननांनी केलेल्या आईवडिलांच्या सेवेसाठी प्रवृत्त करतो। माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूच्या किंवा पाषाणाच्या
किंवा मातीच्या गणेश मूर्तीचे पूजन केले जाते। प्रथम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। तसेच आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार अशा एकूण 16 उपचारांनी श्री गणेशाचे पूजन केले जाते। तसेच माघ महिन्यातील गणेश पूजनात पत्री अर्पण न करता दुर्वा अर्पण केल्या जातात। त्याचप्रमाणे पुरणाच्या मोदकाऐवजी तीळ साखरेच्या मोदकाचा प्रसाद अर्पण केला जातो। या पूजेसाठी गणेश मूर्ती लहान असावी असे सांगितले गेले आहे। विशेष म्हणजे या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी उत्तर पूजा करून या मूर्तीमधील देवत्व काढून घेतले जाते। त्यानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते। अशाप्रमाणे ही माघ गणेश जयंती साजरी केली जाते। तर विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। तर आशा करते ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल आणि माहिती जर आवडली तर कमेंट करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।